मेरे मेरे पोलिंग एजेंट बिल्कुल वैसे धमकाने वाली बात नहीं करेंगे। अरे वेड्यांनो, तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का? आता मी दाखवलं असं तर मी एक आकडा केला, मग असं दाखवायचं असं हे असंच दाखवणार ना। आणि हे आज नाही, सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो। जर या बोटावर दाबलं तर आम्ही हे दाखवू, नाहीतर हे दाखवू, ज्याच्यावर दाखवत काय रे तुम्ही पण ना। ऐका, विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे की त्या बोलण्यात तथ्य आहे का। आता इथं माझा एक नंबर आहे, आता इथं एक, आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत, मग तिथं ते ऑब्जेक्शन घेतील असं नसतं। आता तुझेही केस गेले तर माझेही केस गेलेत। आपण विचार करून करून दमलोय की काय कारण आहे, पण आपल्याला काय कारण सापडलं। एक हिंदी में कहिए कि शर्मिला पवार आप पे आरोप करी जा रही है बार-बार। काय राडा झाला बाबा, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत। काय राडा झाला काय? एक मिनिट, ते त्यामध्ये आमचेही कार्यकर्ते तारतम्य राखलंय अशी आमच्या बारामतीमध्ये पद्धत नाहीये। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु सगळ्यांनी आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे, एवढं माझं सर्वांनाच आव्हान है। दादा, एक हिंदी की शर्मिला पवार जो कह रही थी उन आरोपों पे आपको क्या कहना है? कौन से आरोप? वो कह रही थी कि स्लिप्स बांटे जा रहे हैं जिसके ऊपर खड़ी के साइन है, वो दिखा भी रही थी मीडिया को किस तरह से हो रहा है जानबूझकर। मुझे वैसा बिल्कुल नहीं लगता। हम इतने सालों से चुनाव लड़ रहे हैं, ऐसा बिल्कुल कोड ऑफ कंडक्ट जो रहता है उसके बावजूद हम बिल्कुल कुछ नहीं करते। थैंक यू। तर मला माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे विश्वास आहे। माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा करणार नाहीत असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी तारतम्य राखलं असं अजित पवारांनी म्हटलंय।